प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो की देव बाप्पांनी सुंदरशी वेळ दिलेली आहे. प्रार्थनेला सुरुवात करण्या अगोदर आपण प्रार्थनेत जाऊ. प्रेरणाताई आज प्रार्थना करतील सुरुवातीची. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते बाप्पा, आतापर्यंत सांभाळस म्हणून मित्रा धन्यवाद देते. हो ईश्वराच्या ही सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनाला जोडलीस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्ता, या रात्रीच्या समयला आम्ही जी प्रार्थना उपकार स्तुती करणार बाप्पा, ती तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वादित कर ईश्वराच्या. हो प्रभू, आमच्याद्वारे तू उंचविला आणि गौरविला जा. हो ईश्वराच्या, आम्ही जे वचन वाचणार आहे ते तू आशीर्वादित कर. ते समजण्याचं बुद्धी चातुर्य तू आम्हा प्रत्येकाला पुरव. त्या वचनात चालण्याचं बुद्धी चातुर्य तू बाप्पा आम्हाला दे. आणि आजची सर्व प्रार्थना तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वादित कर. हो प्रभू ख्रिस्ता, तू म्हणतो जेथे दोघे किंवा तिघे तेथे मी आहे बाप्पा. हो प्रभू, आमचा विश्वास आहे की तू आमच्या मध्ये उपस्थित आहे ईश्वराच्या. हो प्रभू, तू विश्वास पूर्ण करणारा देव आहेस म्हणून तुझे धन्यवाद देते. ही छोटीशी प्रार्थना तारणार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात म्हणून पितोय. आमेन. प्रियांनो, मनुष्याने देवाच्या विचारानं चालणं योग्य आहे का मनुष्याने आपले नियम प्रभूमध्ये चालत असताना आणणं योग्य आहे? कोणतं योग्य आहे? प्रभूच्या प्रेरणेने चालणं हे योग्य आहे ना. परंतु आज वास्तविक जीवनामध्ये प्रभूने ज्या प्रकारे आपल्या लोकांना चालवायचं ठरवलेलं आहे त्या प्रकारे काही जण आज चालत असलेले प्रभूला दिसत नाही. हे पवित्र शास्त्र जेव्हा प्रभू आपल्या मनामध्ये याचा संग्रह तयार करत होता तेव्हा या पवित्र शास्त्रातून माझे विश्वासणारे कशा प्रकारे चालणार याचं ठराव पवित्र आत्म्याने ठरवून ठेवलेला आहे. पवित्र आत्म्याने हे शास्त्र देऊन आधंतरी आम्हाला सोडलेलं नाही. देवाचा आत्मा कधी आधंतरी कोणती गोष्ट करत नाही. पवित्र आत्मा जी पण गोष्ट करतो ती पूर्ण करतो. आणि जेव्हा त्याला ती गोष्ट जी त्याने ठरवली ती त्याला जेव्हा आवडते, त्याला जेव्हा ते चांगलं वाटतं, मान्य होतं, तेव्हा तो आपल्या पवित्र शास्त्रामध्ये, गुजामध्ये, रहस्यामध्ये, सांकेतिक भाषामध्ये अशा अनुषंगाने गुजामध्ये तो ठेवितो. आणि याला प्रगट करणारा पवित्र आत्माच असतो. ज्याच्या जवळ पवित्र आत्मा आहे तो प्रगट केल्याशिवाय राहणार नाही. पण ज्याच्या जवळ पवित्र आत्मा नसेल मग वचनाचा आधार घ्यायचा आणि बुद्धीने काही पण अस्तित्वात आणायचं. आज बायबलच्या 2 बाप्तिस्म्याच्या वचनावर निरनिराळ्या गोष्टी मनुष्याने अस्तित्वात आणल्या आणि मनुष्याने ज्या आणल्या अस्तित्वात त्याला पवित्र आत्म्याची मान्यता आहे का हे विश्वासणारे कधी देवाला विचारित नाही. प्रियांनो, देव बाप आपल्या लोकांना आपल्या मर्जीने चालवण्यामध्ये असमर्थ आहे का? त्याला असमर्थता वाटते का आपल्या लोकांना आपल्या नावामध्ये चालवण्याची? परंतु प्रियांनो, अविश्वासामुळं प्रभूने काही गोष्टी कोड्यामध्ये सांगितल्या. 2 वचन बाप्तिस्म्याचे ठेवले, 1 बाप्तिस्मा घ्यायला सांगितला. यामुळं बहुसंख्य विश्वासणारे जगाच्या पाठीवरचे अडखळले. अरे 2 आहे, 1 घ्यायचं, मग कोणतं घ्यायचं? येशू तारणारा आमच्यासाठी आला हेच योग्य आहे. पेत्र आला, तो शिष्य होता, त्याचं काय एवढं महत्व आम्ही मानणार नाही. परंतु प्रियांनो, जसं 2 वचन आणले तसे 2 प्रकारचे शिक्षण आणले. पण त्याला प्रभूने 2 शिक्षण नाव नाही दिले, त्याला नाव एकच दिलं. अज्ञानपणात तुम्ही जे काही ऐकलं, जे काही केलं
ते पुरे आहे. आता याला दुसरी भाषा घेऊ. मूल जन्मल्यावर जोपर्यंत ते कळीत होत नाही तोपर्यंत आपण म्हणतो ना आज्ञेनी बाबा. काही जर त्यांच्याकडून अपराध झाला मुलाकडून किंवा मुलीकडून आई बापांना कळत आज्ञेनी. यांना समज नाही, जेव्हा समज येईल तेव्हा ते असं करणार नाही. प्रियांनो, हीच प्रक्रिया आध्यात्मिक जीवनामध्ये पण आहे, आध्यात्मिक गोष्टीमध्ये पण आहे. अज्ञानपणानं चालणं आणि सुज्ञानपणानं चालणं. म्हणून मनुष्याला प्रभूने सुरुवातीला अज्ञानामध्ये राहतो तो कळीत होण्या अगोदर. कळीत झाल्यावर मग त्याला जगाचा निरोप घेईपर्यंत तो समजदार वृत्तीनेच प्रभूच्या दरबारात जातो. प्रभू जे पण घडवलंय, जे पण बनवलंय आणि जे पण आध्यात्मिकरित्या पण देव बाप्पाने आपल्या मनात ठराव केला ते सगळं पवित्र आत्म्याच्या योजनेने आहे. फक्त सांगणारा त्याला देवाचा सेवक आत्म्याने असला पाहिजे. प्रियांनो, कधी कधी काय होतं, आम्ही नवीन जर काय ऐकायला आलं ना, आम्ही म्हणतो अरे हे तर कोणी सांगितलं नाही, हे तर आम्ही यापूर्वी कधी ऐकलं नाही, हे एकदम नवीनच आम्ही ऐकत आहोत. मग माणसाची बुद्धी ना नेहमी चांगल्याचा कधीच विचार करणार नाही. आमची बुद्धी वाईटाचा विचार मात्र खोल तळापर्यंत जाऊस तर केल्याशिवाय राहणार नाही. पण चांगल्याचा विचार ना 10 वेळेस विचार करते, अरे बरोबर आहे का, याला सपोर्ट काय, याला पुरावा काय, हे खरंच मान्य होणार आहे का. निरनिराळ्या गोष्टी, या गोष्टीला तपासण्यासाठी मनुष्य आपल्या मनामध्ये ठरवतो. परंतु वाईटाचं असलं ना काही, तिथं ठराव नसतो, तिथं योजना नसती, तिथं काही म्हणजे काही नसतं, डायरेक्टली डिसिजन. तसंच प्रियांनो, देव बाप्पाने जे पवित्र शास्त्रात आपल्या मर्जीने ज्या शिक्षणाला ठेवलं ते सांगण्यासाठी देवाने देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने सेवकांना पण तयार केलेला आहे. आणि अंतिम समयामध्ये विशेष करून विशेष गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. पण या विशेष गोष्टी ज्यांच्या मुखातून ऐकायला मिळतील ते समजणार मन तुम्ही आपलं तयार ठेवलं पाहिजे. तुम्ही जर मन तसं तयार नाही ठेवलं, जाऊ दे भाऊ, या कानाने घ्यायचं या कानाने सोडून द्यायचं, अशी प्रक्रिया केली, तुम्हाला देवाचं वचन कधीच समजणार नाही. वचन समजण्यासाठी पण देवाच्या आत्म्याची आवश्यकता असते. प्रियांनो, देवाचा आत्मा बोलणाऱ्याला सहाय्य करणारा आहे ना, तर ऐकणाऱ्यांना पण समजण्याची समज देणारा आहे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा दोन्ही गोष्टी करतो, सांगण्याचं काम करतो, समजण्याची प्रक्रिया पण प्रगट करतो. म्हणून बघा, काही विश्वासणारे ज्यांनी ध्यान देऊन संदेश ऐकलेला असून तो म्हणतात, अरे आजच्या संदेशातून ना मला खूप आशीर्वाद मिळाला. का म्हणतात असं? कारण त्यांनी लक्षपूर्वक ऐकलेलं असतं. शब्द न शब्द त्यांनी विचारपूर्वक आपल्या ज्ञानात, बुद्धीत, हृदयात घेतलेला असतो. त्यामुळं त्यांच्या मुखातून या आनंदाचे उद्गार पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने निघतात. प्रियांनो, सगळ्या ठिकाणी विश्वासणाऱ्यांनी हलगर्जीपणा केला ना, देवाला मान्य होईल. पण प्रभूच्या सानिध्यामध्ये एकाग्रतेने वचन ऐकणं फार गरजेचं आहे. आमचा देवबाप हर गोष्टीवर विजय मिळवणारा आहे आणि त्याला हर गोष्टीवर विजय मिळवता येतो. प्रियांनो, येशू ख्रिस्त हयात होता त्या काळात एक शिक्षण होतं, पण पेत्राच्या काळात 2 शिक्षण आले नाही. त्याला 2 इनाम नाही देण्यात आलं, त्याला पण एकच शिक्षण इनाम देण्यात आलं. फक्त व्यक्ती चेंज झालेला आहे. येशूच्या ऐवजी
पेत्राला त्या ठिकाणी आणण्यात आलं आणि मग पेत्राने पूर्ण राष्ट्रामध्ये त्या पेंटिकॉस्टच्या वचनाची घोषणा केली. त्यांना जिथपर्यंत पवित्र आत्म्याने नेता आलं तिथपर्यंत या शिष्यांनी या वचनाची घोषणा केली आणि राहिलेलं जे काम आहे प्रभूचं ते काम या समयामध्ये जे प्रेषित 2:38 वचनामध्ये हयात आहेत त्यांच्यावर हे कार्य सोपवले. पण आता किती जण हे कार्य आत्म्याने आणि खरेपणाने करतील याच्याकडे लक्ष प्रभूचं स्वर्गातून आहे. आणि आज ज्या वचनावर आपण ऐकणार आहात वचन, ते वचन पण शिक्षणालाच धरून आहे आणि त्या वचनातूनच देवबाप आज आपल्याशी काही गोष्टी बोलणार आहे. तर काढूया आपण ते वचन. नीतिसूत्रे 15वा अध्याय 32वे वचन. जो शिक्षण अभिरतो तो आपल्या जीवाला तुच्छ लेखितो, जो वाग्दंड ऐकून घेतो तो ज्ञानाला मिळवितो. प्रियांनो, शिक्षण शारीरिक असो या शिक्षण आत्मिक असो, मनुष्याला दोन्ही शिक्षणाची गरज आहे. शारीरिकरित्या जर शिक्षण नाही आपण मान्य केलं, बघा आता आमच्या आईंना वाचता येत नाही, है ना, येत नाही ना वाचता. कारण आमच्या आईंच्या समयामध्ये माझ्या पण आईला वाचता येत नाही. माझी आई पण सेम आमच्या आई सारखीच आहे, काही वाचता येत नाही. स्वतःचं नाव तलक लिहिता येत नाही. पण केंद्र सरकारची पेन्शन माझ्या आईला भेटती. कारण आमचे वडील डिफेन्स मध्ये कामाला होते. डिफेन्स मधून रिटायर झाल्यावर आमचे वडील गेले प्रभूकड आणि मग जी पेन्शन, फॅमिली पेन्शन, ती आमच्या आईला पण भेटत आहे. पण अंगठा लावून दर महिन्याला विड्रॉल स्लिपवर आमच्या आईला पेन्शन भेटती. शिकलेली जर असते आमच्या इथं सही आनंदाने केली असते ना, कमीत कमी नावाची. बाकीचं जरी काही नसतं आलं हरकत नाही, स्वतःचं नाव जरी लिहित आलं असतं पूर्ण, सरकार म्हणलं असतं किती शिक्षण झालं याच्याकडे सरकारने लक्ष नसतं दिलं. अरे सही ती यांना, त्या सहीवर आमच्या आईची पेन्शन भेटली असती. पण आमच्या आई शिकलीच नाही. आई म्हणते मी शाळेतच गेले नाही. माझ्या आई बापांनी मला शाळा काय ती दाखवलीच नाही. आणि त्या काळामध्ये आमच्या आईचा जो काळ होता 80 वर्षापूर्वीचा या 81 वर्षापूर्वीचा, तो काळ असा होता की शिक्षण काय आहे काही जणांना माहीतच नव्हतं. आणि काही जणांना ज्यांना माहिती असायचं ते गेले शाळेत. आमचे वडील 4थी इयत्ता शिकलेले होते. त्या काळातली 4थी इयत्ता शिकलेले होते. पण आमच्या वडिलांना इंग्लिश समजत होती आणि इंग्लिश बोलता पण येत होती. 4थी शिकले होते आमचे वडील, फार नव्हते शिकले. पण इतके आमचे वडील हुशार होते, ऑफिसर बरोबर इंग्लिश मध्ये बोलायचे. ते काय बोलले नाही इंग्लिश मध्ये, आमच्या वडिलांना ताबडतोब कळायचो. आम्ही विचारायचो, म्हणायचो, आम्ही आप्पा म्हणायचो आमच्या वडिलांना, आप्पा तुम्हाला हे कसं काय कळतं साहेब जे काय बोलतात? म्हणे मी जुनी 4थी शिकलेलो आहे. आणि ती जुनी 4थी अशी होती आमच्या काळातली, फार प्रभावी होती म्हणे ती 4थी. आणि खरंच आमच्या वडिलांना लिहिता तर इंग्लिश मध्ये थोडंफार, एवढं काही लिहिताना मी पाहिलं नाही वडिलांना, पण बोललेलं आमच्या वडिलांना इंग्लिशचं कळायचं. सांगायचं काय प्रियांनो, की जो शिक्षण, मग ते शारीरिक असो या आत्मिक असो, शिक्षणाला तुच्छ मानित नाही ना, त्याची उन्नती झाल्याशिवाय राहत नाही. आता आध्यात्मिक क्षेत्रात येऊ. बघा आता जे प्रियजन बायबल वाचतात ना, त्यांना बायबल मधलं शब्दशः सगळं जरी देव बाप्पांनी समजून नाही दिलं, पण 30% का होईना जो कुणी विश्वासाने देव बाप्पाचं बायबल वाचन करतो, देवाचा आत्मा त्यांना रिकामं ठेवीत नाही. प्रियांनो, बायबल वाचणं मध्ये वेळ घालवणं नाहीये,
पवित्र आत्मा सहाय्य केल्याशिवाय राहत नाही. पण आमच्या मनाची तयारी विश्वासाने असली पाहिजे. नाही अरे दुसरे वाचतात म्हणून मी वाचन करतो, दुसऱ्यांनी सांगितलं बायबल वाचणं गरजेचं आहे म्हणून मी वाचतो. जरी सांगितलं नसतं तर मी कदापि बायबल वाचलं नसतं. बायबल आमच्या जीवनाचा प्रमुख हिस्सा आहे. अशा अनुषंगाने जो बायबल वाचील त्याला पवित्र आत्मा काही ना काही समजून सांगितल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वचन आलं, जो शिक्षण अव्यरितो तो आपल्या जीवाला तुच्छ लेखितो. पुढे खालचा भागवाच बाळा. जो वाग्दंड ऐकून घेतो तो ज्ञान मिळवितो. नाही नाही नाही, तेच वचन 15:32 तेच आहे का? काय परत वाच बाळतो. जो वाग्दंड ऐकून घेतो तो ज्ञान मिळवितो. जे काय वाग्दंड म्हणजे जे काय आम्ही आमच्या जीवनामध्ये शिकू, जे काय आम्हाला मिळल त्याच्यातून आमची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही, असं थोडक्यात त्या ठिकाणी त्या वचनात प्रगट केलंय. प्रियांनो, ख्रिस्ताच्या नावात राहणं जितकं प्रभूला योग्य वाटतं त्यापेक्षा जास्त प्रभूमध्ये असलेल्यांनी पवित्र शास्त्रामध्ये वाचन करण्यामध्ये, मननामध्ये आणि प्रभूच्या आज्ञेमध्ये राहणं गरजेचं आहे. ख्रिस्ती जीवन नुसतं दाखवण्याचं जीवन नाही, ख्रिस्ती जीवन कृती प्रगट करण्याचं जीवन आहे. अनेक जण आपल्या जीवनातून ख्रिस्ताला प्रगट करत नाही. काही जण फक्त रविवारच्या दिवशी चर्च मध्ये गेल्यावर त्याच ठिकाणी फार ख्रिस्ताची असलेल्या सारखं दाखवतात. एकदा रविवारचं चर्च मधून बाहेर आले, 6 दिवस मनमानीच्या प्रकारे ख्रिस्तामध्ये चालतात. प्रियांनो, असं दुटप्पी जीवन प्रभूला ख्रिस्तामध्ये नको आहे. तुम्ही वचनाप्रमाणे चालणारे असाल तर त्याने जो वादा केलेला आहे, शब्द दिलेला आहे, आश्वासन दिलेलं आहे, खात्री दिलेली आहे की मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे, तो आल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही पण त्याच्या बरोबर गेल्याशिवाय राहणार नाही. पण हे केव्हा शक्य होईल? जेव्हा आमच्या शरीरातली बुद्धी, आत्मा आम्हाला साक्ष देईल, अरे तू वचनाप्रमाणे वागलास, वचनाप्रमाणे तू केलं, तुझं जाणं निश्चित होणार आहे. प्रियांनो, या गोष्टीला आपण काही विचारांनी अजून तपासणार आहोत. पहिला विचार बघूया. रोमकरास पत्र 16वा अध्याय 17वं वचन. प्रेषितांच्या कृत्याच्या नंतर रोमकरास पत्र 16वा अध्याय 17वं वचन. आता बंधुजन हो, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडथळे घडवून आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर राहा. प्रियांनो, देव बाप्पाने आपल्या शिक्षणामध्ये कुठेही अडथळे आणलेले नाहीत. मत्ते 28:19च्या वचनात अडथळा नाहीये. प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय 38व्या वचनाच्या शिक्षणात अडथळे नाही. परंतु काही जणांनी या 2 बाप्तिस्म्यामुळं पहिल्या बाप्तिस्म्याच्या शिक्षणाला मान्यता, 2ऱ्या बाप्तिस्म्याच्या शिक्षणाला अडथळे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या संदर्भात त्या ठिकाणी शब्द दिलाय. परंतु काही जण या वचनाला धरून, मी माझ्या सेवा क्षेत्रामध्ये स्वतः ऐकलंय, मी जे ऐकलंय तेच पवित्र आत्मा माझ्या मुखातून सांगतो, मी असं गलत काही सांगत नाही. काही जण या वचनाला धरून काय म्हणतात, प्रेषित 2:38 वचन सांगणारे अडथळा आणणारे आहेत, यांच्यापासून सावध राहा, यांच्यापासून दूर राहा. प्रियांनो, देवाचा आत्मा कुठेही अशा गोष्टीला मान्यता देत नाही. आणि काही जणांना बायबलचं शिक्षण नसलं ना
मग काही जण तर या वाचनाला धरून हे पण बोलायला घाबरत नाही, म्हणतात खोटे संदेश येणारे ते अडथळे आणणारे आहेत. ज्याच्याजवळ शिक्षण आहे तो वचनाप्रमाणे बोलतो, पण ज्याच्याजवळ शिक्षण नाही ना बायबलचं, तो डायरेक्ट खोट्या संदेशाकडे या वचनाला घेऊन जातो. आणि हे मी स्वतः ऐकलेलं आहे. ट्रिनिटी फेथच्या सेवेमध्ये मी स्वतः ऐकलंय या वचनावर. जे मी त्या समयात ऐकलं ते देवबाप या समयात आपल्याला माझ्या मुखातून प्रगट करत आहे. प्रियांनो, लक्षात ठेवा, अडथळे आणणारे बंद झालं चालू. पप्पा आले वाटतं. जे अडथळे आणणारे आहेत प्रियांनो, त्यांच्यापासून सावध राहायला सांगितलंय. म्हणजे वचनापासून सावध राहायला नाही सांगितलं. हे वचन आम्हाला शिकवित आहे की बायबलच्या आत्म्याने अडथळा ठेवलेला नाही. पण आज वास्तविक जीवनामध्ये पाहतो ना आम्ही अडथळेचं. आज प्रेषित 2:38 वचनाच्या शिक्षणाला सर्व मान्यता देतात का? हे ते वचन या ठिकाणी प्रगट करते. देवाच्या आत्म्याने कोणत्याही शिक्षणाला अडथळ्यामध्ये ठेवलेलं नाही, परंतु मनुष्याने 2 बाप्तिस्म्याच्या वचनामुळं एका शिक्षणाला अडथळ्याचं शिक्षण सांगायला घाबरले नाही. मग त्यांनी शब्द आणले 2 फेथ. तुमचा फेथ सांगा ब्रदर कोणता आहे? मत्ते 28:19 फेथ आहे का प्रेषित 2:38 वचनाचा फेथ आहे? जर मत्ते 28:19 फेथ असला तर आमच्या फेथाशी तुमची बरोबर तुलना आहे. पण तुमचा फेथ प्रेषित 2:38 वचनाचा असला मग आमच्या फेथशी तुमचा फेथ मेळ खात नाही. ही भाषा कोणी आणली? देवाच्या आत्म्याने आणली. लिहिलंय का असं बायबलमध्ये की मी अशा प्रकारचे शब्द बायबलमध्ये ठेवलेत म्हणून? प्रियांनो, काही गोष्टी मनुष्याने बायबलच्या वचनाच्या आधारावर आपल्या बुद्धीच्या तत्वज्ञानाने काही गोष्टींना आज अस्तित्वात आणलंय. काही जण त्याच्यावर विश्वासही ठेवतात. बरोबर आहे, 2 वचन बायबलचे, मन 2 शिक्षण. आणि प्रभूंनी तर सांगितलं एकच शिक्षण घ्यायचं, 2 नाही घ्यायचे. मग हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. मग देवबाप्पाला कळत नव्हतं का माझे विश्वासणारे जर माझ्या वचनाच्या शिक्षणाला चुकीचं सांगणार आहेत तर मग देवबाप्पाने हे शिक्षण का आणलं? प्रियांनो, आज विश्वासणारे देवाच्या शिक्षण देवाने का आणलं याचा विचार कमी करतात. पण देवाने जे सांगितलं ना 2 बाप्तिस्मेनी 1 घ्यायचा, याचा जास्त विचार करतात. म्हणून मनाची चलबिचल आज विश्वासणाऱ्यांची जास्तीत जास्त होत आहे. पण देवबाप आपल्या वचनाला कधीही चलबिचलीमध्ये चलू देणार नाही. ज्यांना सत्य ऐकण्याची देवबाप संधी देणार त्यांना ऐकायला मिळणार आहे. ते भले मान्य करो अगर नाही करो तो त्यांचा प्रश्न. आमचा देवबाप सक्ती करत नाही, आमचा देवबाप विनंती करतो. त्याची प्रारंभापासून मनुष्याकड विनंतीच्या माध्यमातून बोलणं आहे. आणि ती जी गोष्ट पवित्र आत्म्याने स्टार्ट केली ती आजच्या समयामध्ये देखील चाललेली आहे. प्रियांनो, शिक्षणाला कधीही अडथळ्यामध्ये आणू नये किंवा अडथळ्याचं शिक्षण आहे असं कुणी म्हणू नये. आणि जर कुणी असं म्हणत असेल तर देवाचा आत्मा म्हणतो मी जे शिक्षण आणलंय ते बरोबर आहे, पण जे या शिक्षणाला मानण्यास तयार होत नाही त्यांच्यापासून तुम्ही दूर राहा असं वचन सांगतं.
देवाने जे शिक्षण आणलं त्याला जे मान्य होत नाही, जे त्याला म्हणतात ते अडथळ्याचं शिक्षण आहे किंवा अडथळे आहेत, त्यांच्या संपर्कापासून दूर राहा. म्हणजे त्यांचं जे काही मनामध्ये शिक्षणाविषयी आहे त्याच्यापासून दूर राहायचं. पण कधी कधी काय होतं, विश्वासणारा मनुष्यापासूनच दूर राहायला सुरुवात करतो. अरे मनुष्यापासूनच दूर राहू आपण. देवाचं वचन मनुष्यापासून दूर राहायला सांगत नाही. आदामाने पाप केलं, देव बाप्पाने मनुष्याला केलं का दूर? दूर जर केला असता, आदामाला पाप केल्यानंतर आलो असतो का आम्ही जगामध्ये? झाली असती का जगाची एवढी निर्मिती उत्पत्ती? प्रियांनो, देवाचं मनोगत आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. देव बाप पापाचा द्वेष करतो, माणसाचा द्वेष करत नाही. आणि जे अडथळे आणणारे आहेत ना, ते म्हणजे देवाची जी पवित्र आत्म्याची इच्छा आहे त्या इच्छेला रोखणारे ते आहेत. हे देव बाप्पाला त्या ठिकाणी विशेष करून सांगायचंय. माणसाला प्रभू दोष देत नाही, त्यांच्यामध्ये जे न स्वीकारण्याची प्रक्रिया आहे त्याला प्रभू दोष देतो. आणि जो कोणी या दोषामध्ये आहे त्यांना या शिक्षणापासून, जोपर्यंत या शिक्षणात येत नाही तोपर्यंत या गोष्टीपासून तुम्ही दूर राहा असं सांगण्यात आलंय. पण मनुष्यापासूनच दूर व्हायला सुरुवात होतो. म्हणून देव बाप्पाचं एक वचन आहे, होशायाच्या पुस्तकामध्ये आहे ना, आम्हाला ते वचन सगळ्यांना पाठ असेल बघा. आता मी शब्द बोललो ना, पुढचे शब्द तुम्ही लगेच बोलतात. अज्ञानामुळे पुढं, अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश झाला आहे. है ना, होशाई 4:6 मध्ये दिलंय ना हे वचन. काढूया आपण ते दानियेलच्या पुस्तकानंतर. हेजकेल, यशया, यिर्मया, हेजकेलाच्या नंतर वाचा. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केला म्हणून मीही तुझा अव्हेर करेन. म्हणजे अर्थात मी याचकांचे काम तुला करू देणार नाही. तू आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांस विसरेन. काय वचन सांगतं? माझ्या शिक्षणाचा तू अव्हेर केलास. मी जे शिक्षण आणलंय त्या शिक्षणाला मान्य न होण्याची प्रक्रिया तू दाखवितोस, म्हणून तुला याजकाचं काम मी करू देणार नाही. प्रियांनो, आम्ही देवाचं ऐकणारे असलं पाहिजे हे ते वचन त्या ठिकाणी प्रामुख्याने सांगत आहे. आणि जे अडथळे आणणारे आहेत त्यांच्यापासून आम्हाला सावधान राहण्याची प्रक्रिया देव बाप्पांनी सांगितली. पण माणसापासून नाही, माणसापासून सावधान राहायला नाही सांगितलं. त्यांच्यामध्ये जे शिक्षण स्वीकारण्याची प्रक्रिया आहे त्या कृतीपासून आम्हाला दूर राहायला सांगितलंय देव बाप्पाने. आणखी पुढची गोष्ट बघूया. रोमकरासच पत्र काढूया. 6वा अध्याय 14वं वचन बघा बरं तिथं काय लिहिलंय. रोमकरस पत्र 6वा अध्याय 14वं वचन. तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालविणार नाही. पाप तुमच्यावर सत्ता चालविणार नाही. तुम्ही कशाच्या अधीन आहात? कृपेच्या अधीन आहात. आणि प्रियांनो, ज्याच्या जीवनावर पापाची सत्ता चालत नाही ना, तो देवाच्या कोणत्याही शब्दाला कधी नाकारित नाही. प्रियांनो, आज जे कोणी प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय 38 वचन सहजरित्या नाकारित आहेत ना, सहजरित्या त्या वचनाबद्दल काही पण आपल्या मनात शंका कुशंका आणीत आहेत ना, इथं त्यांना फार मजा वाटत आहे त्या वचनाविषयी. पण जेव्हा प्रभूच्या दरबारात जाणं होईल त्यावेळेला देव बाप्पा प्रामुख्याने या वचनाचा सर्वप्रथम हिशोब घेणार आहे. का या वचनाचा हिशोब सर्वप्रथम घेणार आहे याचं कारण आपण बघूया.
मत्तेकृत शुभवर्तमान 24वा अध्याय 35वं वचन. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. या कारणामुळं या वचनाचा सर्वप्रथम हिशोब घेतला जाईल. कारण देवाने आकाशाला पृथ्वीला नाहीसं होण्याचं मान्यता दिली, परंतु देवाच्या शब्दाचा विरोध, शब्दाचा अपर्यास विपर्यास याला देवाच्या आत्म्याने मान्यता दिलेली नाही. प्रियांनो, आज फार सहजरित्या चालले सर्वांचं. देव बाप्पाचं सर्वांकडे लक्ष आहे. असं नाही की देव बाप्पाचं ठराविक लोकांकडे लक्ष आहे आणि काही लोकांकडे प्रभूचं लक्ष नाही. सर्व लोकांकडे प्रभूचं लक्ष आहे. पण प्रभू फक्त एवढी गोष्ट प्रत्येकाच्या जीवनातून तपासतोय की किती जण माझ्या वचनाप्रमाणे आचरण करणारे आहेत आणि किती जण माझ्या वचनाच्या आचरणाप्रमाणे न चालणारे आहेत. याची तुलना फक्त पवित्र आत्मा आपल्या मनामध्ये घेऊन चाललाय. आणि मग वरती राजस्थानावर जो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू बसलेला आहे तो आमचा न्याय करणार आहे. प्रियांनो, कोणीही न्यायाच्या प्रक्रियेपासून सुटणार नाही. पण जे वचन काल मी संदेश देत असताना सांगितलं की काही प्रियजनांचा न्याय होणार नाही. ते प्रियजन विशेष प्रियजन आहेत की ज्यांचा न्याय होणार नाही. पण बहुसंख्य जणांचा न्याय होणार आहे असं वचन सांगतं. कारण जे वचनाप्रमाणे आचरण करताना दिसणार नाही त्यांचा न्याय झाल्याशिवाय राहणार नाही असं देव बाप्पाचं वचन सांगतं. आणि या समयामध्ये देव बाप्पाची ही इच्छा आहे की काही प्रियजनांनी वचनाप्रमाणे आपल्या जीवनाची सुधारणा करावी म्हणून सेवकांना प्रभू आज पाठवतोय. कशाला आलोय मी आज इथं? वेळ घालवायला आलो. चला, मला काही काम नाही, मी देवाचा सेवक आहे. मग चला आता कोणत्या तरी परिवारात मी तर वेळ घालवायला आलोच आहे. पण जे आहेत परिवारातले त्यांचा पण वेळ घालवतो. अशा अनुषंगाने पवित्र आत्म्याने पाठवलंय मला. प्रियांनो, जो ऐकून सावधान होतो, शहाणा होतो, त्याला फार हुशार व्यक्ती नीतिसूत्रामध्ये देवाच्या आत्म्याने सांगितलं आहे. पुढच्या आणखी एक वचनाकडे जाऊ. स्तोत्र संहितेमध्ये जाऊ आता. 119:68. स्तोत्र संहिता 119:68. तू चांगला आहेस, तू चांगले करीतोस, तुझे नियम मला शिकवू. तू चांगला आहेस, तू चांगले करीतोस, तुझे नियम मला शिकव. हे कोणाविषयी म्हटलंय? आमचा देव चांगला आहे आणि जो चांगल्या देवाबरोबर राहण्याची इच्छा प्रकट करतो तो चांगलंच करणार आहे. आणि मग खालच्या चरणात सांगितलंय, तुझं जे चांगल्यापणाचे सर्व गोष्टी आहेत ते मला शिकव आणि त्याप्रमाणे वागण्यासाठी, बोलण्यासाठी, करण्यासाठी, राहण्यासाठी माझ्या मनाची तयारी तू कर. प्रियांनो, देवाला खूप आनंद होतो बर का. जो देवाच्या सांगण्याप्रमाणे चालण्याची इच्छा ठेवतो, देवाच्या बोलल्याप्रमाणे वागण्याची प्रक्रिया दाखवतो, त्या प्रियजनांना या भूतलावर तर आशीर्वाद देव बाप देतोच देतो, पण वर स्वर्गामध्ये प्रभू बरोबर राज्य करण्याची पण त्या प्रियजनांना संधी आहे. आणि देव बाप्पाने जेव्हा या बायबलची घटना देव बाप तयार करत होता तेव्हा ठरवून ठेवलेला आहे, एवढे प्रियजन माझ्या राज्यात येणार आहे. देवाने ठरवून ठेवलेलं आहे. आणि हे ठरवून ठेवलेल्याचं त्यांनी प्रमाण काय दाखवलं?
2 वचन आपण बघू त्याच्यासाठी. पहिलं वचन काढूया. मत्तैकृत शुभवर्तमान 22वा अध्याय 14वं वचन. 22 अध्याय 14वं वचन. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. ही पहिली गोष्ट सांगितली देव बाप्पांनी. का बरं देव बाप्पांनी वचनात असं नाही सांगितलं सर्व निवडलेले आहे? देव बाप्पाला हा शब्द ठेवायला काय अवघड काम होतं का? का देव बाप्पांनी अशा प्रकारे वचनाला लिहिलं? कारण देव बाप्पांनी ज्यांना ठरवलं आहे माझ्या राज्यात घ्यायचं ते प्रभूच्या राज्यात आल्याशिवाय राहणार नाही. पण जे प्रभूच्या राज्यात येणार नाही ते प्रियजन नाश पण होणार नाही. हा, जे प्रभूच्या राज्यात येणार नाही ते प्रियजन नाश होणार नाही. प्रियांनो, नाश होणारे प्रियजन देव बाप्पांनी पहिलेच वेगळे करून ठेवले. ज्या मुखाने येशू ख्रिस्ताला स्वीकारला आहे, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे, त्या प्रियजनांना कधीच देवबाप नरकात टाकणार नाही. त्याचा पुरावा दाखवतो. प्रगटीकरण 11वा अध्याय 2रं वचन. वाचा. तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस, कारण ते परराष्ट्रीयांना दिले आहे आणि ते 42 महिने पवित्र नगरी तुडवतील. बघितलं प्रियांनो, जे मंदिराबाहेरचं अंगण आहे त्या मंदिराच्या अंगणामध्ये हे काही प्रियजन त्या ठिकाणी असणार आहेत. ज्यांना स्वर्गामध्ये प्रवेश मिळणार नाही त्यांना या अंगणामध्ये राहण्याची संधी दिली जाणार आहे. आणि जे या अंगणामध्ये पण राहणार नाहीत ते कुठं असणार आहेत ते बघू आपण आता. प्रगटीकरण 20वा अध्याय 15वं वचन. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. हे आहेत ते प्रियजन. प्रियांनो, ज्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं नाही, ज्यांची एंट्री देवाच्या राज्यातच झाली नाही, ते प्रियजन कुठं असणार आहेत वचन सांगतं. म्हणून प्रियांनो, ज्या जिभेने येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलं आहे त्यांचा नाश होणार नाही हे वचन आम्हाला शिकवतं. ते एक तर स्वर्गात असतील या स्वर्गाच्या बाहेर अंगणात असतील. पण 3रं ठिकाण जे आम्ही आता वचनातून पाहिलं, या ठिकाणी कोणत्याही प्रियजनाला देवबाप जाऊ देणार नाही. हा, त्यांनी जर त्यांच्या भावी जीवनामध्ये एक प्रक्रिया जर केली तर मग त्यांचं त्या ठिकाणी जाणं होऊ शकतं. कोणती प्रक्रिया बघूया आता आपण. इब्रिकराचं पत्र 3रा अध्याय 12वं वचन. बंधुजन हो, जिवंत देवाला सोडून देण्या इतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. ही या प्रक्रियेमध्ये जर कोणी उतरला तर तो मात्र वाचला जाणार नाही. देवाला सोडून देण्या इतकं तुमचं दुष्टतेचं मन तुम्ही करू नका असा सावधानतेचा इशारा देव बाप्पाने प्रत्येक मनुष्याला दिलेला आहे. पण जे कोणी या सावधानतेच्या इशाऱ्याला मान्य न करता देवापासूनच दूर जातील त्यांचं मग काय होणार ते वचन सांगतं. प्रियांनो, जो देवाच्या संपर्कातूनच सुटलेला आहे. बघा, आमच्या जवळ मोबाईल आहे ना, मोबाईल प्रत्येकाजवळ. आपण काय म्हणतो कधी कधी, अहो ते ना प्रियजन माझ्या संपर्कात आहेत बरं का. का म्हणतो आम्ही असं?
ते आमच्या संपर्कात आहेत, कारण त्यांचा फोन आम्हाला येतो किंवा आम्ही त्यांना फोन लावतो, म्हणून आपण म्हणू शकतो ते माझ्या संपर्कात आहे किंवा मी त्यांच्या संपर्कात आहे. हीच आध्यात्मिक बाब आहे. आम्ही जर देवाचं ऐकत राहिलो, देव जर आम्हाला काही गोष्टी सांगत राहिलं, तर आम्हाला पण म्हणता येतं देव माझ्या संपर्कात आहे, देव माझा ऐकतो, मी प्रार्थना करतो, देव बाप मला माझ्या प्रार्थनेचं उत्तर कधी कधी ताबडतोब न देता काही दिवसांनी का होईना माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला मिळतं. का मिळतं? कारण तुम्ही देवाच्या संपर्कात आहेत म्हणून मिळतं. तुम्ही देवाच्या संपर्कात नसल्यावर कोणती विनंती देव बाप्पाकडे करताल? हेच आहे प्रियांनो शारीरिक जीवनाचं पण. आम्ही नेहमी संपर्कात असलं पाहिजे, मग ते शारीरिक असो या आत्मिक असो. देव बाप्पाने दोन्हीही जीवनाला संपर्काविना राहण्याचं कधीच मान्य केलेलं नाही. आणि ही प्रक्रिया देव बाप्पाने सर्वप्रथम एदेन बागेमध्ये करून दाखवली. आदामाने परमेश्वराची आज्ञा केली, देव बाप्पाने आदामा बरोबर आपला संपर्क कायमचा सोडला का? सोडला नाही संपर्क. देव बाप्पाने आदामाच्या फक्त त्या कृतीचा विरोध केला, आदामाचा विरोध केला नाही. आदामाचा जर विरोध केला असता तर त्या दुष्ट दुर्जन साहित्याने तर या अनुषंगानेच पाप करायला यांना भाग पाडलं होतं की देवाला जे 1000 वर्ष या भूतलावर राहायची अपेक्षा इच्छा आहे, देव बाप्पाची ही इच्छा पूर्ण होऊ नये. पण देव आपली इच्छा कशाही प्रकारे पूर्ण करून घ्यावयास समर्थ आहे असं वचन आम्हाला सांगतं. आज जरी देव बाप्पाची इच्छा आदामाच्या त्या आज्ञाभंगाच्या पापामुळं भंग झालेली आहे, पण देव बाप्पाने आपली इच्छा पूर्ण करण्याचं ठरवलं आहे. आणि देव बाप वचनात बोललेला आहे की जी माझी इच्छा आहे ती इच्छा मी पूर्ण करणार आहे. आता बघूया ते वचन कुठे आहे. प्रगटीकरण 20वा अध्याय 6वं वचन. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भास आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्यांच्या बरोबर 1000 वर्ष राज्य करतील. 1000 वर्षच का शब्द वापरला तिथं? 2000 का वापरला नाही? आज आम्ही 7000व्या वर्षात चाललो, वचनात का असं लिहिलं नाही? 2000 वर्ष किंवा 6000 वर्ष किंवा 7000 वर्ष प्रभू परमेश्वर आपल्या लोकांबरोबर राज्य करणार आहे. 1000 वर्ष का म्हटलं? याचं पण उत्तर आपण बायबल मधूनच बघू. 2 पेत्र 3रा अध्याय 8वं वचन. 8वं वचन. तरी प्रियजन हो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षांसारखा आहे आणि 1000 वर्षे एका दिवसासारखी आहेत. बघितलं, या ठिकाणी पण 1000 हा शब्द उच्चारला ना, म्हणजे आमचा प्रभू या पृथ्वीवर फक्त 1000 वर्ष राहायला आला होता, पण तिथं 1 दिवसाचं वर्णन देव बाप्पांनी प्रगट केलंय. 1000 वर्षाला देव बाप्पांनी एका दिवसामध्ये सांगितलंय. प्रियांनो, एदेन बागेमध्ये 7 दिवस प्रभूला जे काम करावं लागलं ना, 7 दिवस आमच्या प्रभूंनी काम केलंय ना, वचन सांगतं ना, 7व्या दिवशी विश्रांती घेतली, 6 दिवस काम केलं. म्हणजे आमच्या प्रभूने 6000 वर्ष या पृथ्वीला निर्माण करण्यासाठी वेळ घेतला, पण मनुष्याला निर्माण करण्यासाठी त्याला स्वतः काम करावं लागलं. आम्ही जे तयार झालोत ना प्रियांनो, आम्हाला तयार करण्यासाठी 1 दिवसाचा वेळ म्हणजे 1000 वर्ष प्रभूला आम्हाला तयार करण्यासाठी लागले. एक आमच्या शरीराचा अवयव, बाह्य अवयव, आतला अवयव कशा रीतीने देव बाप्पांनी तयार केला असेल ते देव बाप्पाशिवाय कोणालाच सांगता येणार नाही. आणि देव बाप्पांनी जर ठरवलं भविष्यामध्ये
की मला थोडं बहुत मनुष्य निर्माण केलेलं माझ्या विश्वासणाऱ्यांना सांगायचं आहे, तर मी पण ते सांगायला हरकत घेणार नाही. पण देव बाप्पाचा आत्मा जर मला सांगायची प्रेरणा देत नाही, तर मी कशाला माझ्या मनाने काही तुम्हाला सांगू. पण जर एक दिवसाचा वेळ आम्हाला बनवण्यासाठी देव बाप्पाला द्यावा लागला, म्हणजे आम्ही 1000 वर्ष देवाच्या नजरेमध्ये मातीच्या पुतळ्यांनी तयार होत होतो. मग ते बाह्य स्वरूपाने होत होतो आणि आतल्या स्वरूपाने पण तयार होत होतो. आमच्या शरीरात असं जाणकार म्हणतात की इतके आमच्या शरीराला बारीक बारीक छिद्र आहेत, ज्याला आपण हे केस म्हणतो ना, हे केस, आमच्या अंगावर केस, हे हजारो लाखोच्या पलीकड आमच्या शरीराला बारीक बारीक छिद्र आहे. साधे आमच्या डोक्यावरचे केस येतात का मोजता आम्हाला? आले का आजच्यापर्यंत कुणी सांगितलं का मी डोक्यावरचे केस मोजून दाखवले? आहे का कोणाचं नाव आतापर्यंत? प्रियांनो, इतके आमच्या डोक्यावरच एवढे केस आहे, बाकी संपूर्ण शरीरावर किती आहे? म्हणून प्रियांनो, देवाने जी पण जडणघडण केली आहे ती जडणघडण प्रगट करणं मनुष्याच्या आवकाव्याच्या बाहेर प्रभूने ठेवलं आहे. पण जर प्रभूला जर वाटलं की मनुष्याला हे समजू द्यावं, तर ती प्रभूची इच्छा राहील. प्रभू आपल्या मनाचा मालक आहे, मनाचा राजा आहे. त्याला जे वाटल ते तो करायला सक्षम आहे, तयार आहे, असं वचन सांगतं. पण त्याला वाटलं तर हे होणार आहे, नाही वाटलं तर कुणी हे सांगणार पण नाही. आता शेवटच्या वचनाकडे आपण जाऊया. अतिशय महत्वाचं वचन आहे शेवटचं आमच्यासाठी. उपदेशकाचं पुस्तक 11वा अध्याय, स्तोत्र संहिता, नीतिसूत्रे, उपदेशक, 11वा अध्याय 9वं वचन. फार महत्वाचं वचन. 11 उपदेशक. हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देऊ. तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल. पण ह्या सर्वांबद्दल देव तुला झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे. हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. सगळ्यांना देव बाप्पाने तारुण्य दिलेलं आहे. कोणी बिना तारुण्याचं या पृथ्वीवर नाही. हा जर कुणी तारुण्याच्या अगोदर गेलं तर तो भाग वेगळा आहे. पण सर्वांना तारुण्यामध्ये येण्याची संधी देव बाप्पाने दिलेली आहे. तारुण्यानंतर वयोवृद्ध स्थिती किंवा म्हातारपण हे देव बाप्पाने ठेवलेलं आहे. प्रियांनो, त्या तारुण्याच्या समयामध्ये आम्हाला आनंद करायला सांगितलंय. पण या आनंदाबरोबर आणखी पण सांगितलंय की तू देवाच्या भयामध्ये राहणारा असला पाहिजे, देवाला आवडणाऱ्या गोष्टी करणारा असला पाहिजे. तुझ्या मनात चांगलं येईल वाईट येईल असं करणारा तू नसला पाहिजे. जर तू असं वागशील तर मग खालच्या चरणात सांगितलंय की तुझ्या प्रत्येक कामाचा मी झाडाझडती घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या झाडाझडतीला सोप्या भाषेत देवबाप बोललाय, तुमचा न्याय मी करीन. प्रियांनो, आता तुम्हाला न्यायामध्ये जाणं आवडेल का बिगर न्यायामध्ये राहणं आवडेल? कोणतं आवडेल तुम्हाला? न्यायाचं आवडेल का बिगर न्यायाचं आवडेल? बिगर न्यायाचं. बिगर न्यायाचं फार सोपं आहे प्रियांनो. बिगर न्यायाचं जर तुम्हाला व्हावायचं असेल ना, अतिशय सोपं आहे. काही तुम्हाला कष्ट करायचं नाही, काही ओझं व्हायचं नाही किंवा मेहनतीचं कामही करायचं नाही. अगदी सोपं कार्य करायचंय. काय कार्य करायचंय? जे पवित्र शास्त्र देव बाप्पांनी तुम्हाला दिलेलं आहे त्या पवित्र शास्त्रातल्या कोणत्याही वचनाला दोष लावायचा नाही.
कोणत्याही वचनाच्या विरोधात बोलायचं नाही. किती जण आज वचनाच्या विरोधात नाही बोलत सांगा. हं? वचनाच्या विरोधात बोलत नाही अशा किती जण आहेत सांगा. अहो बहुसंख्य प्रियजनात एका वचनाला अडखळले. कोणत्या वचनाला अडखळले वाचूया आपण ते एक वचन. आता शेवटचं वचन हे प्रेषितांची कृत्य दुसरा अध्याय 38 वचन. बघा तुमचं पाठ झालंय. कोणतं वचन सांगणार आहे? पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. या वचनाला बहुसंख्य जण अडखळले. आता हे देव बाप्पांनी सरळ वचन ठेवले. याच्यात काय अडखळण्याचं कारण दिसतंय का? काही काय सांगितलंय? पश्चाताप करायला सांगितलंय. जे तुम्ही पाप केले ते कबूल करा, त्या पापांची क्षमा मागा, आणि जो तुमचा तारणारा आहे, ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला येशू ख्रिस्तावर, त्या येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या. लगेच येशू ख्रिस्ताकडून तुम्हाला बक्षीस पवित्र आत्मा. काय वाईट लिहिलंय त्या वचनामध्ये? काही जण म्हणतात ब्रदर ते वचन अजिबात चांगलं नाही. मी म्हटलं अरे बापरे, काय चांगलं नाही त्या वचनामध्ये? नाही ब्रदर, ते वचनच ऐकायला इच्छा होत नाही. इतकं म्हणजे ते वचनच बिलकुल काही महत्वाचंच नाही वाटत आम्हाला. प्रियांनो, ही भाषा कोण बोलू शकतं माहितीये? कोणाच्या मुखातून असे शब्द निघू शकतात ज्याचं देवावर पूर्ण प्रीती नाही, प्रेम नाही, प्रभूच्या इच्छेला मानायची त्याच्या मनाची तयारी नाही, तेच प्रियजन असं म्हणू शकतात. देव बाप्पांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने वचन बायबल मध्ये ठेवलंय. कोणत्याही वचनाला दोष लावण्याची देव बाप्पाने सक्ती देऊन ठेवली आणि वचन देऊन ठेवलेत. वारंवार मी अनेक संदेशातून ते वचन दाखवले तुम्हाला. याच्यात घालू नको, याच्यातून काढू नको, या प्रमाणावर देवबाप वचनाविषयी बोललाय. परंतु अनेक विश्वासणाऱ्यांना हे माहीत असूनही या वचनाचा विरोध आजचे काही विश्वासणारे करतात. विचार करा प्रियांनो, विश्वासणारा जर देव बाप्पाच्या वचनाचा विरोध करतो तर देव बाप्पाला कसं वाटत असेल? कधी केला विचार देव बाप्पाच्या मनाचा की माझं देव बाप्पाच्या वचनाचा विरोध करण्याने देव बाप्पाला माझ्याविषयी काय वाटतं किंवा देव माझ्याविषयी काय ठराव करतोय? कधी मनाला विचारण्याचा प्रयत्न केला तुम्ही की मी या वचनाच्या विरोधात चालतोय किंवा या वचनाच्या विरोधात वागतोय किंवा या वचनाचं मी ऐकत नाही, याचा परिणाम मला न्यायाच्या समयामध्ये कसा भोगावा लागणार आहे? प्रियांनो, कोणाचाही न्याय चुकणार नाही. तिथं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी. आणि दुसरी भाषा एक, देवाचं वचन काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, जिला कोणी मिटवू शकणार नाही. प्रियांनो, तुमची धन्यता आहे की देव बाप्पांनी तुम्हाला आपल्या वचनामध्ये आणण्यासाठी मनाची तयारी केली आणि वचन तुम्हाला ऐकण्याची संधी मिळती. होतं का माहिती ब्रदर मी येणार आहे? नाही ना? ताई माहित होतं का मी येणार आहे? बघा, आमच्या ताई म्हणतात नाही, आमचे बंधू पण म्हणतात नाही, आम्हाला माहिती नव्हतं तुम्ही येणार आहात म्हणून. प्रियांनो, एक दिवशी आमचा प्रभू पण आम्हाला घेऊन जाण्यासाठी असाच येणार आहे. म्हणून त्याच्या येण्यासाठी तयार होण्याची याच्यासारखी दुसरी वेळ किंवा दुसरा समय कोणता नाही. म्हणून आपल्या मनाची तयारी करा आणि प्रभू येईल त्यावेळेला तुम्हाला हर्षाने आनंदाने प्रभूच्या स्वागतासाठी जाण्यासाठी तुमच्या आत्म्याला हिम्मत असेल अशा प्रकारे आपल्या जीवनाला बनवण्यासाठी आजपासून तयारी करण्याचा
प्रयत्न करा. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. शेवटची प्रार्थना निकिता ताई करतील. बंद कर बाळा ती.